नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे विषय तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळणार आहेत। वेळेचा उपयोग कसा करावा, यशस्वी होण्याचे कसब कोणते आहेत, केलेला अभ्यास आपण का विसरतो, परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यास नियोजनाचे महत्त्व काय आहे, हे जे आपल्याला पडणारे सर्व प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे पहिला पॉइंट आहे, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा म्हणजे वेळ। आपल्या आयुष्यातील वेळ ही एकमेव परत न मिळणारी गोष्ट आहे। जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जो वेळेची कदर करतो ना, त्याची वेळ कदर करते। एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही। वेळेत प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे, म्हणून वेळेचं आपल्याला भान ठेवायला हवं। एक सेकंद असतो ना, त्या एका सेकंदाचं महत्त्व त्यांना विचारा ज्यांचे एका सेकंदामुळे स्पर्धेतील सुवर्ण पदक हुकते। एक मिनिटाचे महत्त्व त्यांना विचारा ज्यांच्या एका मिनिटामुळे लांबच्या प्रवासाची ट्रेन निघून गेलेली असते। एका तासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विचारा जे परीक्षेत उत्तरपत्रिका लिहित असतात। एक दिवसाचं महत्त्व त्यांना विचारा जे इंटरव्ह्यूसाठी गेलेले असतात। आणि एक महिन्याचं महत्त्व त्यांना विचारा जे महिनाभर काबाड कष्ट करून पगाराची वाट पाहत असतात। 9 महिन्यांचं महत्त्व त्या माऊलीला विचारा जी एका सुदृढ बालकाच्या अपेक्षेने सुंदर स्वप्न बघत असते। यासाठीच अचूकपणे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे हे प्रत्येकाने आद्य कर्तव्य समजले ते ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण वेळेचे महत्त्व समजायला हवे, कारण ही गेलेली वेळ आपल्याला परत मिळणार नाही। पुढचा पॉइंट आहे श्रद्धा। यशाचा मूळ पाया श्रद्धा होय। श्रद्धेने आत्मविश्वास वाढतो, आत्मबल वाढतं, परंतु श्रद्धा ही अंधश्रद्धा नसावी। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा ठेवू नये। पुढचा पॉइंट आहे विचार। विचाराप्रमाणे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो। जसे विचार तसे व्यक्तिमत्त्व। जर आपण आपले विचार सकारात्मक ठेवले तर कुठल्याही परिस्थितीत आपण पुढे जाऊ शकतो। पुढे जाऊ शकतो। सकारात्मक विचारच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात। अजिबात नकारात्मक विचार ठेवायचा नाही, नेहमी सकारात्मक विचार करायचा आणि सकारात्मक विचारानेच आपण परिस्थितीवर मात करू शकतो। पुढचा पॉइंट आहे आत्मविश्वास। आत्मविश्वास असणारी व्यक्ती जीवनात निरंतर तीव्र गतीने यशाकडे वाटचाल करीत असते। यशाचा जो पाया आहे तो आत्मविश्वास। ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे। स्वतःवर आत्मविश्वास असायला हवा। जर आपला स्वतःचा आत्मविश्वास ठाम असेल तर आपण निश्चितच प्रगती करू शकतात। जिद्द। विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तर हवीच। जिद्द हवी। जीवनात व्यक्तिमत्त्वाला खुमारी आणून यशाच्या उच्च शिखरावर पोहोचायचं असेल तर मनात विजयी भावना ठेवून जिद्दीत वाटचाल करायला पाहिजे। आणि जिद्द असेल तरच आपण यशापर्यंत पोहोचू शकतो, यशाचं शिखर गाठू शकतो। पण आपल्यात जिद्द असायला हवी, ही गोष्ट
मी करेलच आणि मी पुढे जाईलच, अशी जिद्द आपल्यामध्ये असायला हवी. पुढचा पॉइंट आहे यश. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर जबाबदारीने प्रत्येक काम करा. मग ते घरचं असो की बाहेरचं, ते काम कसोटीने करणं महत्त्वाचे असते. दुसऱ्याच्या यशावर विश्वास ठेवा व स्वतःकरिताही तसेच यश आपल्या डोळ्यात बघा. अनुभव करा, धीर ठेवा, सकारात्मक विचार सतत मनात आणा. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण जबाबदारीने काम करायला शिकलं पाहिजे. कोणतंही काम असो, ते घरचं असो का बाहेरचं असो. आणि आपल्या डोळ्यांसमोर नेहमी आदर्श व्यक्ती ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त केलेलं आहे त्यांचं आपण अनुकरण करायला पाहिजे. त्यांचे अनुभव आपण ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या मार्गाला खरे उतरायला हवं. धीर ठेवायला हवा, सकारात्मक विचार करायला हवा. म्हणून वेळेचे भान ठेवा, श्रद्धा असू द्या, सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर आत्मविश्वास असू द्या. स्वतःवर आत्मविश्वास असायला हवा, जिद्द असायला हवी, तर आपल्याला यश हे नक्की मिळेलच. विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घेतले की वेळेचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. वेळेची आपण किंमत करायला हवी, तिची कदर करायला हवी. मग हे वेळ वाचवणारी काही तंत्रे आहेत. एक म्हणजे वेळ वाचवण्यासाठी आपला संपूर्ण जो अभ्यास आहे त्याचे वेळापत्रक आपल्याजवळ असायला हवे. वेळापत्रक असणे, झेरॉक्स, सत्यप्रती, लवकर उठण्याची सवय असावी. जर आपण उशिरा उठलो तर सगळीच कामे ही उशिरा होतील आणि जर आपल्याला लवकर उठायची सवय असेल तर सर्वहीच कामे ही लवकर होतील. वेगाने वाचणे व लिहिण्याची सवय आपल्याला असायला हवी, कारण आपल्याला भरपूर येत असेल आणि जर आपला लिहिण्याचा वेगच कमी असेल तर त्याला काहीही उपयोग नसतो. म्हणून वेगाने वाचणे व लिहिण्याची सवय. सदिच्छा, जेव्हा तेव्हा काम करण्याची पद्धत, डायरी लिहिणे, स्मृती तंत्रे वापरणे आणि आपली जी निर्णय क्षमता आहे ती चांगली असणे, ही वेळ वाचवणारी तंत्रे आहेत. पुढे आहे यशस्वी होण्याचे कसब. श्रवणशक्ती. देवाने आपल्याला 2 कान आणि 1च तोंड दिलेले आहे. कान किती दिलेले आहेत? 2. आणि तोंड किती दिलेलं आहे? 1. तेव्हा निसर्गाचा नियम पाळा. जास्तीत जास्त ऐकायचं आहे व कमी बोला. 2 कान दिलेले आहेत ऐकण्यासाठी, तोंड मात्र 1च दिलेलं आहे, म्हणून जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं. आणि जेथे आवश्यक असेल तेथेच आणि आवश्यक तेवढेच बोला. त्याऐवजी शक्य होईल तितके काळजीपूर्वक काय करायचं आहे? ऐकायचं आहे. बोलण्यापेक्षा जास्त ऐकायचे आहे. यशस्वी होण्याची दुसरे कसब आहे उपलब्ध असणे. तुम्ही लोकांकरता नेहमी उपलब्ध असा. लोकांना तुमची गरज असते तेव्हा त्यासाठी तयार राहा. जर तुम्ही लोकांचे व्यवस्थितपणे ऐकले तरच तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असाल आणि त्यांच्यासाठी काही करू शकाल. फरक करा. अंतर करण्यास, फरक करण्यास शिका. या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी काही चांगल्या घडत नाही. त्यामुळे चांगले काय आहे, वाईट काय आहे, काय करावे, काय करू नये, कोणते गरजेचं आहे आणि कोणते व्यर्थ आहे हे तुम्ही ओळखायला शिका. त्यांच्यातील फरक जाणून घ्या. यामुळे मिळालेल्या माहिती व ज्ञानाचे विश्लेषण करणे सोपे जाते. पुढचा पॉइंट आहे निर्णय क्षमता. यशस्वी होण्याच्या कसबमध्ये निर्णय क्षमता हा एक पॉइंट आहे. फरक ओळखण्याची शक्ती असल्यास निर्णय घेणे सोपे जाते. माहितीचे विश्लेषण झाल्यावर पर्यायांना वेळेच्या साच्यात बसवा आणि दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्या. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच तर खरे यशस्वी होण्याचे गमक असते.
योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा आणि निर्णय घेताना केवळ आत्ताचा विचार करायचा नाही तर दूरदृष्टी ठेवायची आणि ती दूरदृष्टी ठेवूनच निर्णय घ्यायचा आहे. सहनशीलता. मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात. या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांबाबत सहनशील असायला हवं. कोणतीही घटना पूर्णपणे त्रासदायक नसते, त्यामुळे एखाद्या घटनेतून चांगले काय मिळू शकेल ते पहा. एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध जरी घडली तरी लगेच आक्रोश, तुमचा राग व्यक्त करू नका, तर सहनशील असायला राहा. सहनशील राहा. कोणतीही घटना ही पूर्णपणे त्रासदायक नसते आणि जरी असेल तरी त्याच्यातनं चांगली कोणती गोष्ट आहे हे तुम्ही, त्याच्यातनं आपल्याला चांगलं काय मिळू शकेल हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मी खूप अभ्यास केलेला होता पण नेमका प्रश्न समोर आला आणि मी विसरलो. मग आपण केलेला अभ्यास का विसरतो? कोणत्याही अभ्यासाची धारणा लक्षात राहण्यासाठी अभ्यासलेला दिवस नीट समजून अभ्यासाला पाहिजे. जेव्हा तुम्ही सलग अभ्यास करतात तेव्हा अभ्यासावर, कार्यावर थकव्याचा परिणाम होऊन पहिल्या तासातच 20% अभ्यास विसरतो आणि म्हणून ठराविक एका वेळेनंतर जवळजवळ 50 मिनिटांनंतर ब्रेक घ्यायचा. आपण खूप अभ्यास करतो, 4 तास बसतो, 5 तास बसतो आणि तरी नेमक्या वेळेस आपण तो प्रश्नाचे उत्तर विसरतो. मग त्यासाठी आपण एक नियोजन करायचं आहे की आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा 50 मिनिटानंतर किंवा 1 तासानंतर आपण ब्रेक घ्यायचा, जेणेकरून आपण अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासावर, आपल्या कार्यावर थकवा येत नाही. नाहीतर मग आपण अभ्यास करत राहतो पण आपल्याला थकवा देखील आलेला असतो आणि त्याचा मग आपल्या अभ्यासावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे जवळजवळ 20% अभ्यास आपण विसरतो. म्हणून अभ्यास करायचा पण ठराविक वेळेनंतर आपण ब्रेक घ्यायचा. आणि अभ्यासात नोट्स आवश्यक आहे. पुढील 24 तासात रिव्हिजन न केल्यास 50% पर्यंत अभ्यास विसरतो. आपण जरी अभ्यास केलेला असेल तरी त्या अभ्यासाचा आपण 24 तासात रिव्हिजन करायला हवे. नाहीतर आपण एका महिन्याला अभ्यास केला आणि 4 महिने आपण त्या विषयाचं पुस्तक घेतलंच नाही तर आपल्या लक्षात राहणार नाही. जरी आपण अभ्यास केला तर त्याचे आपल्याला काय करावं लागणार आहे? रिव्हिजन करावे लागणार आहे. पुढचं स्मृतीचे सूत्र. काय आहे स्मृतीचे सूत्र? लक्षपूर्वक शिकणे प्लस समजून घेणे. जेव्हा शिकवलं जातं तेव्हा लक्षपूर्वक शिकायचं आहे, ते काय आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर विश्रांती आणि प्लस रिव्हिजन. लक्षपूर्वक शिकणे, ते समजून घेणे, विश्रांती आणि रिव्हिजन हे स्मृतीचे सूत्र आहे. तरच आपल्या लक्षात अभ्यास राहील. तणाव व्यवस्थापन व विद्यार्थी. मनात सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जरी तुम्ही अभ्यास करत असाल तरी एखाद्या वेळेस तुम्हाला विसरल्यासारखे वाटते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवायचा आहे की नाही, मी विसरणार नाही, मी हे अभ्यास केलेला आहे, तो माझ्या लक्षात राहील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. मनात सतत आनंदी घटना, प्रसंग ठेवणे. तणावपूर्ण घटनांना तयारीने सामोरे जावे. आव्हाने पेलण्याची सवय करून घ्यायची. हे कसे होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर माझं पाठ होईल का? हे गणित माझ्याकडनं सुटेल का? हे विचार करण्यापेक्षा ही जी आव्हाने आहेत त्यांना पेलण्याची सवय ठेवायची. नवनवीन तंत्र आणि मंत्र शिकून घ्यावेत. स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्या वाढवाव्यात. मला एवढेच येते, मी एवढेच करेल हा विचार ठेवायचा नाही. स्वतःमध्ये बदल करायचा, आपल्या क्षमता वाढवायच्या. जीवनाचे उद्दिष्ट तपासून पाहणे आवश्यक आहे आणि आवश्यकतेप्रमाणे उद्दिष्टात बदल करावेत. परस्पर संबंध, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातील अधिक प्रभावी करावेत. मागोवा घ्यावा. ताणाची पातळी वाढल्यास समुपदेशकाची मदत जरूर घ्यावी.
अभ्यासाची उजळणी करताना विषयाचे असलेले ज्ञान आणि त्याविषयीच्या तयारीसाठी लागणारे ज्ञान यांची सांगड घालता यायला हवी. विषयाचे ज्ञान काय आहे आणि त्याच्या तयारीसाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची आपल्याला सांगड घालता यायला हवी. वाचन तक्ते शीर्षकाद्वारे प्रमुख भागांचे मुद्दे काढावेत आणि त्यावरून स्वतः प्रश्न तयार करावे. वाचनासाठी महत्त्वाचे निवडक मुद्दे वेगळे लिहावेत. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर घोकमपट्टी करायची नाही, तर स्वतः प्रश्न तयार करायचे आहे, स्वतः मुद्दे काढायचे आहेत. जे स्वतःला तुम्हाला महत्त्वाचे वाचनासाठी महत्त्वाचे निवडक मुद्दे आहेत ते वेगळे करायचे आहेत. महत्त्वाचे मुद्दे आकृत्या सांकेतिक शब्दांद्वारे एकत्र लक्षात घ्यावे आणि एकदा उजळणी झाल्यावर रात्री झोपताना त्यातील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आठवायचे. विषयाचे ज्ञान प्राप्त करणे, ते समजावून घेणे, लक्षात आले का याचे परीक्षण करणे आणि या 3 टप्प्यातून अभ्यासाची उजळणी झालीच पाहिजे. नुसता अभ्यास केला असे नाही, तर ते ज्ञान प्राप्त करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि उजळणी करायची आहे, रिव्हिजन करायची आहे आणि आपल्याला काय लक्षात आलेलं आहे याचं स्वतःच परीक्षण करायचं आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त कालावधी रिव्हिजनसाठी लागू शकतो. एखाद्या वेळेस आपण ठरतो माझा अभ्यास झालेला आहे आणि रिव्हिजन काय नाही, माझा अर्धा तासात रिव्हिजन होईल, 1 तासात रिव्हिजन होईल असे नाही. एखाद्या वेळेस रिव्हिजनसाठी जास्त कालावधी लागू शकतो, म्हणून काही जास्त वेळ मिळेल अशा पद्धतीने नियोजन करा. उजळणीमुळे आपल्या मेंदूत असलेल्या प्रत्येक मुद्द्यांच्या स्मरण साखळ्या अधिक पक्क्या होतात. एखादा भाग जर तुम्हाला समजला नसेल किंवा लक्षात राहिला नसेल, तर त्या भागाची पुन्हा योग्य प्रकारे तयारी करण्यासाठी उजळणीमुळे संधी मिळते. उजळणी हा अभ्यासातील महत्त्वाचा भाग आहे. एखादा विषय जर पूर्णपणे आत्मसात करून दीर्घकाळ तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर उजळणीला पर्याय नाही. नुसतं अभ्यास एकदा केला आणि झालं असं नाही, तर तो विषय तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे, दीर्घकाळ लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला उजळणी ही करावीच लागणार आहे, रिव्हिजन करावीच लागणार आहे. नियोजनासाठी प्रथम मनातील विचारांना कागदावर उतरवा. आता आपल्याला काय करायचं आहे? नियोजन. मग मनात जे विचार येत आहेत ते कागदावर उतरवा. अभ्यासाचे नियोजनात कसे, कधी, केव्हा, कोण, कोठे, का, कोणते हे प्रश्न स्वतःलाच विचारले पाहिजेत आणि त्यांची उत्तरे मिळत नसल्यास इतरांची निसंकोच मदत घ्या. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर दुसऱ्याला कसे विचारू, त्याला काय वाटेल असा विचार मुळीच आणायचा नाही. तर आपल्याला जर एखादी गोष्ट समजत नसेल तर आपल्याला इतरांची मदत घेताना काहीही लाज वाटता कामा नये, निसंकोच पद्धतीने त्याची मदत घ्यायची. अनुक्रमणिका करा. विचारांची एक अनुक्रमणिका तयार करा व अभ्यासातील उद्दिष्टाकडे जाण्यासाठी कोणकोणते टप्पे पार करावे लागतील याचे नियोजन करा. समस्या सोडवा. प्रत्येक टप्प्यावर असे घडले नाही तर काय करावे असा एक विचार करायचा. म्हणजे समस्या येण्या अगोदरच काय समस्या येऊ शकते आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो असा विचार करायचा आहे. त्यामुळे काही अनपेक्षित घडल्यामुळे समोर येणाऱ्या समस्या निर्माण परिस्थितीचा सामना करण्यास मदत मिळते. म्हणजे एखादी समस्या अनपेक्षितपणे जरी आली तरी आपण डगमगत नाही, तर त्या समस्येला खंबीरपणे आपण तोंड देऊ शकतो. म्हणून त्याचं नियोजन, त्या समस्येवर काय उपाय करायचा याचा अगोदरच विचार करायचा. कामांचा क्रम ठरवा. भरपूर कामे आले असतील, भरपूर विषय असतील, त्यांचा अभ्यास करायचा आहे, तो कोणते काम तातडीचं आहे, कोणतं काम नंतर केलं तरी चालेल ते ओळखता येणे शिका आणि त्याची मांडणी करा. जे काम खूप अर्जंट असेल, लगेच करायचं असेल त्या कामाला अगोदर प्राधान्य द्या आणि ज्या कामाला वेळ लागणार असेल ते नंतर दिलं तरी चालेल तर ते काम नंतर करा. म्हणजे कोणत्या कामाला
प्राधान्य द्यायचं आणि कोणतं काम नंतर करायचं याचा क्रम तुम्हाला ठरवता आला पाहिजे. भव्य स्वरूप द्या. आपण लिहून ठेवलेल्या विचारांना, संकल्पनांना मोठे स्वरूप द्या. विचारांना मोठे स्वरूप देताना त्यात कल्पना किती आहे व वास्तविकता किती आहे याचा विचार करायचा आहे. आणि भीती पळवा. गेलेला क्षण हा इतिहासात जमा झालेला आहे. त्यावर पश्चाताप करण्याची गरज नाही. त्यावर पश्चाताप करू नका. त्यावर पश्चाताप करत बसाल तर पुढची संधी देखील निघून जाईल. म्हणून गेलेला क्षण हा इतिहासात जमा झालेला आहे, त्याच्यावर पश्चाताप करू नका. जी येणारी वेळ आहे त्या वेळेचे नियोजन करा. आता काय होईल यापेक्षा याशिवाय वाईट मी होऊ देणार नाही अशी जिद्द ठेवा. यश मिळवण्यासाठी यशस्वी होण्याची जिद्द मनाशी नेहमी ठेवा. यश हे तुम्हाला नक्की मिळेल, पण तशी जिद्द तुम्ही मनात ठेवायची आहे की मी नक्कीच यशस्वी होईल. आणि जे झाले त्याचा विचार करायचा नाही. तर पुढे आपल्याला जी संधी आहे आणि यापेक्षा मी काहीही वाईट होऊ देणार नाही असा सकारात्मक विचार तुमच्या मनात ठेवा. लक्षात ठेवा, हो मी हे करू शकतो असे तुमचे मन तुम्हाला सांगत असेल तर ते बरोबर आहे. यासाठी सकारात्मक विचार करा नेहमी. असं म्हणायचंच नाही की नाही मला जमणार नाही. का जमणार नाही? होईल, सगळं होईल. हो मी हे करू शकतो असं मनात तुमचे विचार ठेवायचे आहे. नैराश्य टाळा. जे झालं ते विसरा. स्वतःला दोष देणे टाळा आणि आशावादी बना. यश हे तुमच्या पायाशी आहे. म्हणून जे झालं त्यावर विचार करायचा नाही. स्वतःला दोष द्यायचा नाही आणि दुसऱ्यालाही दोष द्यायचा नाही. तर नेहमी आशावादी बनायचं आणि पुढे आपल्या प्रगतीपथावर चालत राहायचं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे आपला तयारी परीक्षेची. परीक्षेची तयारी कशी करायची? आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या परीक्षा तर झाल्या, पण आपल्या जीवनात आपण अनेक परीक्षा देत असतो. या परीक्षेची तयारी कशी करायची? 9वीची जरी परीक्षा दिली तर आपण 10वीची परीक्षा देणार आहोत. 10वीची परीक्षा दिली असेल तर 11वीची परीक्षा देणार आहोत. 11वीची परीक्षा दिली तर 12वीची परीक्षा. याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात अनेक परीक्षा देत असतो. परीक्षा महिनाभरावर आली असता जे वर्षभर वाचले, महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचा सराव केला त्याचीच उजळणी करायची. नवीन घटक किंवा कधीही न केलेला घटक वाचण्यास घेऊ नये. आपल्या परीक्षेची तयारी म्हणजे आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि मग त्यावेळेस एखादा नवीन काहीतरी विषय, नवीन काहीतरी घटक धरून बसायचा नाही, वाचायला घ्यायचा नाही. तर आपण वर्षभरात जे वाचलं ना त्या महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचा सराव करायचा आहे आणि त्याचीच उजळणी करायची आहे. आणि 5-6 वर्षातील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या शिक्षकांनी तपासून घ्याव्यात. 5-6 वर्षांच्या मागे जे पेपर झालेले आहेत 5-6 वर्षात त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवायच्या आहेत, शिक्षकांकडून तपासून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून घेऊन अशा चुका परीक्षेत टाळता येऊन परीक्षेत निश्चितच यश मिळू शकेल असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावा. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा तसा विश्वास ठेवायचा आहे. ज्या तुमच्यामध्ये चुका झालेल्या आहेत त्या शिक्षकांकडून जाणून घ्यायच्या आहे, त्याच्या सुधारणा करायची आहे आणि त्याप्रमाणे आपण पेपर लिहायचा आहे. परीक्षेच्या आधी 10 ते 15 दिवस रोजच्या अभ्यासाच्या वेळात 1 ते 10 तासांनी वाढ करण्यास सुचवावी. बघा, ज्यावेळेस परीक्षा आहे 10-15 दिवसात परीक्षा आहे त्यावेळेस रोज जर आपण 2 तास अभ्यास करत असू तर आपण 3 तास 4 तास अशा पद्धतीने आपल्या अभ्यासाच्या वेळेत वाढ करायला हवी, तासांमध्ये वाढ करायला हवी. कारण आपण पहिलाच पॉईंट पाहिला की वेळ ही पुन्हा पुन्हा येत नाही. प्रत्येक विषयाची पद्धतशीर उजळणी करावी. उजळणी करताना जेव्हा एका विषयाचा अभ्यास करतो तेव्हा दुसऱ्या विषयाचा विचार मनात घोळू देऊ नये. ज्यावेळेस आपण
गणिताच्या तासाला गणित सोडवत असू त्यावेळेस आपण मध्येच इंग्रजी विषयाचा विचार करायचा नाही. ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो आहे फक्त त्याच्यावरच आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसऱ्या विषयाचा विचार मनात येऊ द्यायचा नाही. 7 ते 8 दिवसानंतर एका विषयाची किमान एका दिवसात उजळणी करावी. 7-8 दिवस झाले तर एका विषयाची उजळणी करावी. म्हणजे एका विषयाची उजळणी केल्यानंतर समजा 6 विषय असतील तर प्रत्येक दिवसाला आपण एका विषयाची उजळणी करू. त्यानंतर 6 दिवसामध्ये 6 विषयांची उजळणी झाल्यानंतर 7व्या दिवशी पुन्हा उजळणीला सुरुवात करायची आहे. महत्त्वाची सूत्रे, आकृत्या, संकल्पना, व्याख्या यांची उजळणी करावी. पहा म्हणजे रिव्हिजन उजळणीला फार महत्त्व आहे. उजळणी ही नेहमी करायचीच आहे तरच अभ्यास आपल्या लक्षात राहील. नाही तर एकदा आपण उजळणी केली हो माझं झालेलं आहे मला येईल तर असा ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाही. त्यामुळे परीक्षेत आपल्याला विसरायला होते. म्हणून आपण नेहमी उजळणी ही अभ्यासाची करायला हवी. 2 ते 3 दिवस परीक्षेत असताना जास्त जागरण करू नये. कारण आपण भरपूर अभ्यास करतो, जागरण करतो आणि नेमके परीक्षेच्या वेळेस आपली तब्येत बिघडते आणि आपल्याकडनं मग एखाद्या वेळेस उजळणीसुद्धा होत नाही. म्हणून 2 ते 3 दिवस परीक्षेत असताना जास्त जागरण करायचं नाही. परीक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळणी परीक्षेच्या आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे. काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायची आहे. वर्षभर अभ्यास सवयी जोपासून अभ्यास कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात करून कोणत्याही परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून यशस्वी होता येते. बघा वर्षभर जर आपण चांगली सवय अभ्यासाची लावून घेतली, अभ्यास कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात केलं तर कोणत्याही परीक्षेत आपण उत्तम गुण प्राप्त करू शकतो. मात्र त्यासाठी नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वासाने प्रवेश करणारच. ज्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केलेला असेल, उजळणी केलेली असेल, नियोजन असेल त्याचं तर तो परीक्षा हॉलमध्ये जाताना घाबरणार नाही. तो आत्मविश्वासानेच प्रवेश करणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षभर अभ्यास नियमितपणे केला असेल किंवा नाही, परंतु असं तर नाही की तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून परीक्षाच होणार नाही. परीक्षा तर अटळ आहे, तिला धैर्याने सामोरे जायला हवे. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने निर्भयपणे योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते. परीक्षेला सामोरे जाताना काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात. त्या पुढील प्रमाणे आहेत पहा. परीक्षेच्या 1 दिवस अगोदर परीक्षेची पूर्ण तयारी करा, उजळणी करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप म्हणजे कमीत कमी 5 तास तरी झोप घ्यायची आहे. फ्रेश अवस्थेत उठा. जर आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी जागरण केलेलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या दुसऱ्या पेपरवर होतो. म्हणून आपल्या परीक्षेच्या कालावधीत आपली किमान 5 तास तरी झोप व्हायला हवी. परीक्षेच्या किमान 1.5 तास अगोदर शांतपणे जेवण करा. जास्त जेवण अथवा फार कमी जेवण करू नका. जास्तही जेवण करायचं नाही आणि फार कमी देखील जेवण करायचं नाही. परीक्षा काळात व परीक्षेच्या दिवशी चिडखोर, संतापी, अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे. जर तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती फार चिडखोर आहे, संतापी आहे किंवा ही कधी हसतच नाही, अप्रसन्न राहते, तर अशा व्यक्तींना परीक्षेच्या कालावधीत भेटण्याचं टाळायचं. त्यांना फोन करायचा नाही किंवा त्यांचा फोन घ्यायचा देखील नाही. त्याचा तुमच्या मनावर परिणाम होतो. परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वासाने जा. आपण ज्या भागांची जय्यत तयारी केलेली आहे त्यांचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहतो. परीक्षा काळात काही कारणास्तव मनावर ताण झाल्यास आई, बाबा, भाऊ किंवा जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे करा. कुठत बसू नका. बघा जर परीक्षेच्या काळात तुमच्या मनावर काही ताण येत असेल तर मनातल्या मनात त्या गोष्टी ठेवू नका. तुमची आई असतील, बाबा असतील, भाऊ असतील किंवा तुमचे जवळचे काही मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्याशी तुम्ही तुमचं मन मोकळं करायचं आहे. मनात काहीही गोष्ट ठेवायची नाही.
कुढत बसायचं नाही. परीक्षा काळात घरातील परिसरातील वादविवाद भांडणे जे असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आपला फोकस फक्त परीक्षेवर ठेवायचा आहे. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांसोबत झालेल्या पेपरविषयी चर्चा करत बसू नका, कारण हा मुद्दा आपण पहिलेही पाहिलेला आहे. जे अगोदर झालेला आहे ते इतिहासात जमा झालेला आहे, त्याचा विचार करायचा नाही. पेपर संपला, पेपर लिहिला, त्याविषयी चर्चा करून का आपल्याला जास्त मार्क मिळतील का कमी मार्क मिळतील असं काहीही नाही. म्हणून झालेल्या पेपरविषयी चर्चा करण्यापेक्षा जो पुढचा पेपर आहे त्या पेपरचा घरी येऊन अभ्यास करा. म्हणून सरळ घरी यायचं. मित्रांसोबत झालेल्या पेपरविषयी चर्चा करत बसू नका. झालेल्या पेपर संबंधी विचार करणे सोडून द्या. संपूर्ण विचार पुढच्या पेपरकडे वळवा. जर पेपर अवघड गेलेला असेल तर त्याचा विचार करत बसायचा नाही, किंवा खूप चांगलाही देखील गेला असेल तरीही तो विचार जास्त करायचा नाही. तर आपला पुढचा पेपर कोणता आहे त्या पेपरकडे आपलं पूर्ण लक्ष ठेवायचं आहे. उत्तरपत्रिकेत प्रश्नाचे उत्तर येत नसताना थापा मारणे टाळावे. काहीही लिहू नये. उत्तरपत्रिकेत जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर थापा मारायच्या नाही, काहीही लिहून ठेवायचे नाही. शेवटच्या 10 मिनिटात निबंध दीर्घ प्रश्नांची उत्तरे लिहिणे टाळावे, कारण की निबंध हा 10 मार्कांचा असतो आणि आपण तो निबंध लिहिण्यामध्ये वेळ घालतो. शेवटच्या 10 मिनिटात आपण जवळजवळ 5-6 ओळी लिहितो, तरी आपल्याला निबंधाला 10 पैकी 10 गुण काही मिळत नाही. म्हणून अशा वेळेस आपण तेवढ्या 10 मिनिटात निबंध दीर्घ प्रश्नांची उत्तरे लिहिणं टाळायची. त्याऐवजी आपण शेवटच्या 10 मिनिटात आपण पेपर व्यवस्थितपणे लिहिलेला आहे का ते पाहायचं आहे. कोणता प्रश्न सुटलेला आहे ते बघायचं आहे. आपला नाव नंबर व्यवस्थितपणे टाकलेला आहे का ते आपण शेवटच्या 10 मिनिटात बघून घ्यायचं आहे. पहिल्या 2-3 प्रश्नानंतर घाणेरडे वाईट अक्षर काढणे टाळावे. अक्षर सुंदर काढायचे आहे परीक्षेला. देवाला नवस करणे, संत साधू मांत्रिकांना भेटणे, अर्धा तास पूजा मंत्र म्हणणे, वर्तमानपत्रातील स्वतःचे भविष्य वाचणे टाळावे. परीक्षेच्या कालावधीमध्ये बरेच लोक देवाला नवस करतात, संत साधू मांत्रिकांना भेटतात, अर्धा तास पूजा करतात, मंत्र म्हणतात. ह्या गोष्टी टाळायच्या आहे. तर अर्धा तास पूजा करण्यापेक्षा तेवढा अर्धा तास तुम्ही आपल्या अभ्यासासाठी द्या. तुम्हाला नक्कीच पेपर चांगला जाईल. जर आणि तर हे तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यामधला सर्वात मोठा अडथळा आहे. तुमचा अडथळा ओळखा आणि तो दूर करा. त्या अडथळ्यावर मात करा. परीक्षेच्या भीतीवर मात करण्यासाठी रिलॅक्सेशन तंत्र, सकारात्मक विचार तंत्र वापरायचे आहे. बोर्डाच्या अधिकृत समुपदेशकांशी कोणत्याही दडपण येणाऱ्या भीती वाटण्याच्या नियोजनाच्या विषयांवर चर्चा करावी. समुपदेशकांचे मार्गदर्शन घ्यावे. बघा, बोर्डाचे जे पेपर वगैरे असतात त्याच्याविषयी तुम्हाला भीती वाटत असतील, ते जे आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील त्यांची आपण मदत घ्यायची आहे. पुढचा पॉईंट आहे अभ्यास नियोजनाचे महत्त्व. अभ्यासाचे नियोजन करण्याचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ. दैनंदिन जीवनात लहान मोठ्या कामाचे नियोजन असणे सर्वमान्य आहे. विद्यार्थी जीवनात अभ्यास ही एक महत्त्वपूर्ण बाब असल्यामुळे नियोजनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण की विद्यार्थी जीवनात माणसाचे ध्येय हे केवळ अभ्यास आणि अभ्यासच असते. म्हणून आपण त्याचे योग्य प्रकारे नियोजन करायला हवे. बरेच विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करताना दिसतात, परंतु अभाव असतो त्यात सातत्यपूर्ण नोंद घेण्याची. बघा, अभ्यास नियोजनामुळे सातत्य येते. नाही तर एक दिवशी भरपूर 10 तास बसलो आणि अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी आपण काहीच अभ्यास केला नाही, तर त्यामुळे आपले अभ्यासाचे नियोजन बिघडते. म्हणून आपण अभ्यासाचे व्यवस्थित पद्धतीने नियोजन करायला हवे. नियोजनामुळे सातत्य येते. अडचणी लक्षात येऊन दूर होतात. कोणत्या अडचणी येतात त्यासुद्धा लिहायच्या आहेत. त्यामुळे त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे समजते. सोयीमध्ये येण्याची प्रेरणा मिळते. आई सांगतील, वडील सांगतील, मोठे बहीण भाऊ सांगतील तेव्हाच अभ्यास करायचं असे नाही. तर आपला मार्ग हा आपल्याला निवडावा लागतो. आणि जर आपण योग्य मार्ग निवडला तर आपण निश्चितच प्रगतीपथावर जाऊ. आपल्या जीवनात आपण निश्चितच यश मिळवू.
म्हणून स्वयंमध्ये येण्याची आपण शिकवण लावून घ्यायची आहे. आत्मविश्वास वाढतो अभ्यासाचं नियोजन केल्याने, मनोबल उंचावते, योग्य प्रगती साधता येते. नियोजनाप्रमाणे कृतीची सवय लागते. जे आपण नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे कृती करण्याची आपल्याला सवय लागते. भविष्यात व्यवसायात जीवनात आपण यशस्वी होतो. चिंताभाव, काळजी करण्याची सवय असणे. उदाहरणार्थ मला पेपर कसा जाईल ही चिंता आपल्याला असायला हवी, तरच आपण त्या पद्धतीने योग्य प्रकारे अभ्यास करू शकतो. कल्पनाविलास, दिव्या स्वप्न पाहायला हवे. शेकचिल्ली, जर आपण मोठी स्वप्न पाहिली तर त्या पद्धतीने आपण मोठे कार्यसुद्धा करायला हवे. कल्पनांचा भडीमार, भरकटणे, विचारांची वाट फुटेल तिकडे मन भरकटत असणे. अभ्यास करताना मन हे चंचल असते, मनात भरपूर विचार येत असतात आणि अभ्यास करताना आपण जर आपल्या मनात वेगळेच विचार करत बसलो तर अभ्यास होणार नाही. म्हणून विचारांची वाट फुटेल तिकडे मन भरकटत नेऊ नये. मूळ वादविवाद, बोलणाऱ्या व्यक्तीचे काव्य विचार आपल्यात परत नाही, मग आपल्या मनात असं कसं, असं नसतेच, अशा तऱ्हेचे विचार सुरू होतात. पूर्वग्रह, एखाद्या व्यक्तीसंबंधी किंवा विषयाबाबत आधीच काहीतरी समजूत करून घेणे. एखादा विषय असेल, आपण फार अवघड आहे, हा विषय मला येणारच नाही, असा विचार पूर्वग्रह अगोदरच करायचा नाही. अगोदर आपण तो विषय किंवा ती व्यक्ती समजून घ्यायची आहे, त्यानंतरच त्याच्यावर मार्ग निघेल. व्यत्यय आणण्याची सवय, वेळ खाऊ गोष्टी किंवा कृती वागणे. काही गोष्टी असतात त्या वेळ खाऊ असतात, त्या आपण करायच्या नाही. कोणत्या गोष्टी आहेत आणि खरंच तुम्ही या वेळ खाऊ गोष्टी करू नका. जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर या गोष्टी खरंच करू नका. TV बघणे अनावश्यक. TV बघा, पण काही महत्त्वाच्या बातम्या असतील, काहीतरी तुम्हाला त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल, त्या गोष्टी बघा. पण त्याचीसुद्धा काहीतरी वेळ आहे, तेवढ्या प्रमाणातच TV बघायचा आहे. अनावश्यक TV बघणे टाळायचं आहे. राजकारण, फिल्म्स यावर अवांतर वाद घालणे, त्यासुद्धा गोष्टी आपल्या विद्यार्थी दशेत काहीही उपयोगाच्या नाही. तयार होण्यास अनावश्यक वेळ घेणे. आपण नीटनेटके दिसलो, व्यवस्थित दिसलो, स्वच्छ दिसलो तर बस, जास्त तयार होण्यास वेळ द्यायचा नाही. अति झोप आणि आळशीपणा, जर आपण आळशीपणा केला तर आजच आपण काय झालेलो आहोत, संपलेलो आहोत, हे तुम्ही समजून घ्या. अति झोपसुद्धा नको. आपल्याला 7 ते 8 तास झोप ही पुरेशी होती. गप्पा, चकाट्या, पिटणे या गोष्टी टाळायच्या आहे. रेडिओवर किंवा FM वर गाणे ऐकणे यासुद्धा गोष्टी तुमच्या विद्यार्थी दशेत वेळ घालवणाऱ्या आहेत. फोनचा आणि मोबाईलचा अतिवापर, बघा काही ज्या गोष्टी असतात त्यांचा फायदा असतो तर त्याच्यापासून नुकसान देखील असते. फोन्स, मोबाईल यांची जशी आपल्याला आवश्यकता आहे, पण त्यांचा अतिवापरसुद्धा व्हायला नको. त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. आणि आपल्या अभ्यासाच्या वेळी घरी येणारे मित्र, त्यांनासुद्धा आपण परखडपणे सांगितलं पाहिजे. जरी आपल्या घरी आले असतील त्यांचं स्वागत करा, पण त्याचीसुद्धा वेळ ठरवा. आणि अभ्यासाची वेळ झाली असेल तर त्या मित्रांनासुद्धा त्यांच्या घरी अभ्यासासाठी पाठवा. आणि या अभ्यासाच्या वेळी घरी येणाऱ्या मित्रांना शक्यतो टाळा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या जीवनात नक्कीच फायदेशीर राहतील आणि तुम्ही तुमच्या कृतीत ह्या सगळ्या गोष्टी उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. थँक्यू.